शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील महिला दूध संस्थेत मोठा वाद उफाळून आला आहे. गोकुळ दूध संघासाठी दिलेल्या ठरावावरून संचालक मंडळात फूट पडली असून ठरावाच्या वैधतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 6 संचालकांनी एकतर्फी ठराव केल्याचा आरोप होत असतानाच 3 महिला संचालकांना सलग बैठकींना गैरहजर राहिल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र संबंधित महिलांनी हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या वादामुळे बुधवारी संध्याकाळी संस्थेबाहेर तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गट आमनेसामने आले आणि शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवला. नमस्कार, माझं नाव विनायक आप्पासाहेब मोठे. मी मजुरी गावचा रहिवासी असून गेले 8 दिवस आमच्या गावामध्ये 1 तारखेला महिला दूध संस्थे डेरे यावरून वाद चालू झालेला आहे. 1 तारखेला पोस्टात गोकुळच्या ठरावाची प्रत आलेली आहे आणि ते ठराव सेक्रेटरीला परस्पर काही व्यक्तीने ते घेऊन गेल्यामुळं आणि मीटिंगचे मीटिंग आमच्या संस्थेचा सेक्रेटरी संदीप पट्टीकरे यांनी मीटिंगचं सही सांगून या सगळ्यांच्या सही घेतलेल्या आहेत. आणि सही घेताना मीटिंग 9 तारखेला आहे आणि मीटिंगच्या गोकुळच्या ठरावावर चर्चा करायच्या असं सांगून यांनी सही केलेली आहेत सगळेजण. आणि आज तारखेत आमच्या संस्थेत कधीही वादविवाद न होता सर्वांच्या समंजसपणाने संस्था चालत होती. आणि 9 तारखेला मीटिंगच्या अगोदर हा ठराव गोकुळला 5 तारखेला दिलेला आहे. त्याच्यामुळे या 4 दिवसात वाद झालेला आहे. आणि 9 तारखेची मीटिंग 8 तारखेला ठरवून 8 तारखेला घेऊन आम्हाला विश्वासात न घेता आमची 3 जणांची नावं म्हणजे राणीताई बाळासू कोकणे, कल्पना रवींद्र नोटे, सुरेखा बापू सुकागले या 3 जणांची नावं कमी केलेली आहेत. आणि याचं कारण असं दिलेलं आहे की 16 एप्रिल 2025 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मीटिंगला अनुपस्थित तुम्ही होता हे कारण देऊन आमची 3 जणांची नावं कमी केल्यात. ह्याच्यामुळे आमच्या या लोकांच्यावर किंवा ह्याबद्दल आम्हाला रोष आहे. या कारण विचारण्यासाठी आम्ही संध्याकाळी गेला असता जरा वादविवादाचा प्रसंग झाला. त्यानंतर या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि आम्हाला जर तुम्ही 2025 मध्ये जर 2025 मध्ये जर आम्हाला जर कमी केला असला तर 5 तारखेला गोकुळच्या ठरावाच्या मीटिंगसाठी आमचा सही कशासाठी घेतला हे आम्हाला प्रश्न आहे. आणि आम्हाला विश्वासात न घेता आम्ही कोणत्याही प्रकारचा ठराव आमच्यासाठी वैयक्तिक न मागता जे ठराव जे सामंजस्यपणाने मीटिंगला ठरते त्याच व्यक्तीला आम्ही आज ताब्यात दिलेला आहे. त्यात सर्वांना संधी मिळावी हे होते. दरवर्षी एकाच व्यक्तीला द्यायचं आहे असं कोणत्याही पद्धतीचं नाही. आणि कोणत्याही संस्थेत आज तागायत कधीही वादविवाद झालेला नव्हता. त्या ठरावासाठी आम्हाला आज तागायत आम्हाला ठराव पाहिजे म्हणून आज देखील आम्ही बांधला, पण विश्वासात घेऊन हे ठराव घ्यायला पाहिजे होता एवढंच आमचं म्हणणं आहे. दरम्यान काही संचालकांनी सह्या घेण्याच्या प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला आहे. प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहोचले असून सहकार विभागाकडेही दाद मागण्याची तयारी सुरू आहे. या वादाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.